सुनील तटकरे यांनी तुमच्या भाषणाचा उल्लेख करत तुम्ही जे काही सांगितलं सत्य या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगितलं की शरद पवार हे अजित पवारांना फसवत होते. त्यांनी 4 वेळेस संपूर्ण माझं भाषण कुठे पक्षाच्या संदर्भात अरे भाषण आणणं सोळाचा फॉर्म्युला आजच्या वर्धापन निमित्त मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात 9 महिन्याचं बाळ बोललं की साहेबांनी 2009 साली ठरवलेलं की 16-16-16चा फॉर्म्युला करूया. आता ते नेहमी तारखा सांगत असतात साहेब. 2016 2009 साली ठरवलं, 2014 साली ठरवलं, 2016 तारीख ठरवलं. अरे एवढंही तुम्हाला कळत नाही का की साहेब तुम्हाला एका रस्त्यावर घेऊन जातात, पुढपर्यंत नेतात आणि सोडून देतात आणि साहेब परत येतात. अरे एवढं तर कळलं पाहिजे की 4 वेळा येडं बोलवल्यानंतर पण तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवता की साहेब कम्युनल पार्टीज बरोबर जातील. साहेब चला बीजेपीकडे जाऊया. साहेब दररोज तुम्हाला म्हणायचे ठीक आहे बघूया, हा ठीक आहे बघूया, पण शेवटपर्यंत साहेबांनी बघितलंच नाही. तटकरेंना म्हणजे तटकरेंनी माझं नाव नाही घेतलं तसं, पण आत्ता ज्यांची पत्रकार परिषद तुम्ही अटेंड करून आले त्यांनी माझं नाव न घेता उल्लेख केला की मी अजितदादांचं नाव घेतलं. त्यांचं कसं आहे की त्यांना अजितदादांचं नाव पुढे करून माझ्यावर हल्ला करायला जाम आवडतो. ते त्यांची दरवेळेसची सवय आहे. ते तटकरे यांनी स्वतः पक्षात बघावं ना काय चालू आहे ते. आणि ही गोष्ट खरी आहे की साहेब नेहमी तुम्हाला तारखा द्यायचे, कारण का तुम्ही मागे लागलेल्या साहेबांच्या चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. साहेब नव्हते म्हणत. 2009चा फॉर्म्युला तुम्ही दिलेला साहेबांना, साहेबांनी नव्हता दिला तुम्हाला फॉर्म्युला. 2014चे दबाव तुम्ही टाकलेला साहेबांवरती, साहेबांनी टाकला नव्हता तुमच्यावर दबाव. 2016चा देखील फॉर्म्युला तुम्ही आणलात बीजेपीकडे जाऊन की असं करूया. 2019ला पण तुम्ही आणलात फॉर्म्युला की चला करूया. साहेबांनी त्याच्यासाठी 19 साली 2 बैठका घेतल्या. एक गुप्त बैठक पुण्यात झाली जिच्यात तुम्ही तिघं, दादा, तुम्ही आणि मुंडे साहेब, धनंजय मुंडे, हे तिघं बोलत होते आपण जाऊया. आणि बाकीचे सगळे बसलेले, तेव्हा हसन मुश्रीफी आमच्याबरोबर होते, ते म्हणत होते नाही जायचं. तेव्हा मकरंद पाटीलही आमच्याबरोबर होते की नाही जायचं, आपण समविचारी पक्ष किंवा सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर राहूया. तुम्ही तिघांचा तेव्हाही आग्रह होता चला बीजेपीत जाऊया. दादांचे बंड झालं, त्याच्या मागचं खरं कारस्थान हे तटकरेंचं माहीत नव्हतं काय चालू आहे. पण दादा तिथे सकाळी 7 वाजता हे साहेबांच्या घरात हजर, म्हणजे कोणी येण्याच्या आधी ते हजर. एवढ्या आतल्या गाठीची माणसं असू शकतात की साहेबांसमोर इतकं खोटं बोलायचं, इतकं खोटारडेपणाचा आव आणायचा की जसं काय आम्हाला माहितीच ना हो दादा निघून गेल्याचं. सगळं ठरवलं तुम्ही, सगळं केलं तुम्ही, कशाला दुसऱ्यांवरती आळ घेत बसताव काय. खरं असं म्हणजे असं फटकन सगळं बाहेर काढायला. मी काय तुमच्या विरोधात बोललेलो, तुमच्या पक्षाविरोधात बोललेलो? मी जी फॅक्ट होती ती फॅक्ट सांगितलेली की तुम्ही साहेबांच्या अनेक वर्ष मागे होतात की बीजेपी चला 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 चला. तुम्ही काय सांगता नेहमी की साहेबांनी ॲग्री केलं होतं. साहेबांनी कधीच ॲग्री केलं नव्हतं. साहेब म्हणाले चर्चा करा. आणि साहेबांचं अजूनही धोरण आहे, डोर्स शुड बी ओपन फॉर निगोशिएशन इन डेमोक्रेसी. डेमोक्रेसीमध्ये कुठलीही चर्चा बंद होता कामा नये. चर्चाही झालीच पाहिजे. चर्चा, संवाद
हा गाभा आहे लोकशाहीचा. पण याचा अर्थ विचारधारा सोडायची का, तर त्यांना मान्य नाही. तुम्ही विचारधारा सोडलीत, काय झालं आज तुमचं? काय बोलली RSS तुमच्यावरती? की तुम्ही ओझं झालात, ओझं. तुमचं पक्ष हे ओझं आहे, हे मला मान्य नाही. तुम्ही ओझं नाही आहात. तुमच्या नावाने खापर फोडलं जातं हेही मला मान्य आहे, पण तुम्ही त्याला डिफेन्स पण करू शकत नाही. तुम्ही RSS वरती काही बोलूही शकत नाही. एवढी केविलवाणी अवस्था झाली आहे तुमची की तुमच्या महत्त्वपूर्ण नेत्यावरती बोललं जात आहे. तुम्ही त्याचं उत्तर द्या बरं, हिंमत असेल तर. चॅलेंज आहे माझा तुम्हाला, हिंमत असेल तर उत्तर द्या. तुम्ही स्टेजवरनं सांगता की प्रफुल्ल भाई तुमच्या नावाचं मी दादांकडे सकाळी सकाळी जाऊन नाव देऊन आलो तुमचं. तुम्ही काय काय सांगू इच्छिता? तुम्ही स्पर्धेत नाही? दिल्लीत काय तमाशे घडले लोकांना माहीत नाही? भुजबळांना सांगता तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात सांभाळायचं आहे. म्हणजे भुजबळ तुम्हाला काय राज्यसभा वगैरे मिळणार नाही, चुपचाप बसा महाराष्ट्रात. आता सर्दी पडसाचं कारणं देऊन चालणार नाही. धनंजय मुंडे, आधी आपल्या पक्षात काय चालू आहे? तुमच्या स्वतःच्या घरात पक्षात जे काय मुलाबाळांचे वॉरफेअर चालू आहेत ना, ते आधी बघा काय ते. दुसऱ्याच्या घरात नका टोकाव. कोण विरुद्ध कोण लढाई चालू आहे हे आम्हाला काय माहीत नाही तुमच्या पक्षामध्ये. राज्यसभेमधनं किती रणकंदन झालं आहे ते काय आम्हाला माहीत नाही. आम्हाला काय करायचं आहे? तुमच्या घरात काय होते, तुमच्या पक्षात काय होते. माझी कुठलीही पत्रकार परिषद बघा, कुठलीही, मला कधीही विचारलं, काहीही विचारलं तर मी नेहमी सांगतो त्यांच्या घरात काय चालू ते मला काय करायचं आहे. इनफॅक्ट जेव्हा निवडणूक संपली बारामतीची, तेव्हा जेव्हा मला दादांवर प्रश्न विचारला गेला, मी सांगितलं निवडणूक संपली, वैर संपलं, सगळं संपलं. जोपर्यंत निवडणूक होती तोपर्यंत आम्ही बोलायचो, आता बोलणार नाही. आणि त्याच्यानंतर मी आजपर्यंत बोललो नाही, पण तुम्ही आज माझ्यावरती बोलला. आणि तुम्हाला ती सवय आहे तटगट करे. किती गट पाडलेत तुम्ही? तुम्ही त्या पक्षात असताना किती गट पाडले होते? तेव्हा तटगट करे. मी चूप आहे तर चूप राहू द्या ना मला, मी चूप बसलेलो असतो. कारण नसताना कशाला उगाच विषय काढता? म्हणजे स्वतः इतकं खोटं बोलायचं, माझ्या जाहीर भाषणामध्ये खोटं बोलायचं की मी दादांबद्दल बोललो. अरे दादांच्या आड राहून वार काय करता माझ्यावर खुलेआम वार करा ना. मग कसा वार करतो बघा. मी दादांबद्दल बोलले, ते मी दादांबद्दल बोललो नव्हतो. आणि दादा कधीही जाऊन पवार साहेबांना सांगायचे असं मला समजलेलं नाही. तुम्ही दोघंजणं जायचे आणि त्याच्यातले एक तुम्ही होते सकाळी सकाळी जाणारे शरद पवार साहेबांकडे 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष असताना, की साहेब चला BJPत जाऊया, साहेब चला BJPत जाऊया, साहेब चला BJPत जाऊया. हा 16-16-16चा फॉर्म्युला कुठनं आणला आणि पवार साहेबांच्या तोंडात घातला तुम्ही? तेव्हा ते आहे ते ठीक आहे, बंद मुठ्ठी लाग की खुल गई तो खाक की. साहेबांना कधीही जातीवादी पक्षांबरोबर जायचं नव्हतं. साहेबांची कधीही इच्छा नव्हती जातीवादी पक्षांबरोबर जाण्याची. आणि म्हणून शेवटी महाराष्ट्राला कळलं की स्वतःचं घर उभं तुटताना बघितलं तरी ते कधीहीच खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी गेले नाहीत. पक्ष टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी असं मुंगळ्यासारखं त्या सत्तेला चिटकून राहावं याच्यासाठी ते तुम्हाला कायम आशेचा किरण दाखवत होते की जाऊया जाऊया जाऊया. आणि तुम्ही त्या सत्तेला चिटकून राहिले होते की कधीतरी आम्ही हे घेऊन BJPमध्ये जाऊ. साहेब आलेच नाही आणि तुम्ही गेलात. आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला जागा दाखवून दिली. आम्ही काही वेगळा नरेटिव्ह सेट करत नाही. आम्ही काही सोशल मीडियावर नरेटिव्ह सेट करत नाही. सोशल मीडिया वाचायला शिका. आणि तुम्हाला काय शिव्या घालतात लोक ते बघा जरा सोशल मीडियावर. कशाला उगाच नाही ते नारळ आमच्यावर फोडताय. नरेटिव्ह पक्ष नाही सेट करत, नरेटिव्ह सोशल मीडियावरती जनता सेट करते. आणि ते सगळे काय पेड ट्रोलर्स नसतात. सोशल मीडियावर लिहिणारे अतिशय व्यक्तिगत पातळीवर आपली मतं असलेली पोरं आणि पोरी लिहित असतात. त्यांना तुम्ही काय पेड ट्रोलर्स समजता? एवढी खालती आणता त्यांना. त्यांनी नरेटिव्ह ठरवला, तो महाराष्ट्राने ठरवला. महाराष्ट्राने जागा दाखवून दिली ना तुम्हाला तुमची. आता तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करा, काय काय करायचं ते करा.
साहेब तुम्ही जे इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं ना 77 सालचं, 1980 सालचं, 1984 सालचं, 1989 सालचं, हे उदाहरणं आम्हाला पण माहिती आहेत, तुम्हालाच माहिती आहेत असं समजू नका. सहानुभूतीची लाट किती वेळ टिकते हे आम्हाला माहिती आहे. 80 साली शरद पवारांचं गव्हर्नमेंट फक्त 3 वर्षाचं होतं. म्हणजे निवडणुका होऊन फार काही दिवस झाले नव्हते महाराष्ट्राचे, आणि महाराष्ट्राची सरकार बरखास्त करण्यात आलं. काँग्रेसला 174 का 180 जागा मिळाल्या होत्या. सगळा इतिहास सगळ्यांना माहिती असतो, तुम्हालाच माहिती आहे असं काही समजू नका. आणि मी आज व्यक्तिगत बोलतो आहे, कारण का तुम्ही कायम आयुष्यभर मला व्यक्तिगत टार्गेट केलं. मी तुम्हाला कधीही टार्गेट केलं नव्हतं. तुम्ही आयुष्यभर काही लोकांनी मला व्यक्तिगत टार्गेट केलेलं आहे. काय जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत, काय नाही, जयंत पाटील निघाले काँग्रेसमध्ये, जयंत पाटील निघाले काँग्रेसमध्ये, हे सगळे असे जाण्या येण्याची नाटकं तुमची होती. हे किती खोटारडे. सकाळी 7 वाजता येऊन तुम्ही पवारसाहेबांच्या घरी थांबले आणि अजित पवार तिथनं रवाना झाले. आणि मी नाही त्यातली. आता जाऊ दे, मी काही पुढचं बोलत नाही. तर तटकरे साहेब कृपा करून हात जोडून सांगतो, माझ्यावर व्यक्तिगत कधीही घसरत जाऊ नका, कधीही घसरत जाऊ नका. तुमच्या पक्षातल्या तुमच्या नंतरच्या पिढीचं काय भांडण चालू आहे, कोणाशी भांडण चालू आहे हे जरा बघा. पक्षामध्ये काय लेवलला चालू आहे हे जरा पक्षामध्ये बघा, आणि मग दुसरीकडे बघा. तेव्हा जयंत पाटलांना काही उत्तरं द्यावी लागली नाहीत. आमचा विजय हा एकोप्याचा विजय आहे. आमचा विजय हा शरद पवारांचा विजय आहे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता जाहीरपणाने बोलतो की साहेब घेतील तो निर्णय, पण साहेबांशी बोलण्याचं धारिष्ट्य आमच्या अंगी आहे, आणि जाहीरपणे बोलण्याचं धारिष्ट्य आमच्या अंगात आहे. हे लपून छपून बोलणाऱ्यातले आम्ही नाही. अँटी चंबरमध्ये बसणारा मी नाही आहे. अँटी चंबरमध्ये 3-3 महिने बसणारा मी नाही आहे. तेव्हा खोटारडेपणा सोडा दादाच्या नावाने. जे आहे ते खरं आहे. कोणी नरेटिव्ह सेट केला नाही. गद्दारीचा नेरेटिव्ह, काकाचा गळा दाबण्याचा नेरेटिव्ह, 5-5 पदं हातात आल्यानंतर सुद्धा साहेबांना सोडण्याचा नेरेटिव्ह हा तुम्ही स्वतःनी सेट करून घेतलात. तो कशामुळे सेट केलात ते मला माहिती आहे, ते मी जाहीररित्या बोलणार नाही. पण गद्दारीचा नरेटिव्ह कोणीही सेट करत नसता, जनता सेट करते. आणि महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला माहिती आहे की तुम्ही किती दुरुष्ट आहात. 84 वर्षाच्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर ढकलून कसा पक्ष ताब्यात घेण्याचा तुमचा दृष्ट हेतू होता. कसं तुम्ही कोर्टामध्ये सांगितलं की हा हुकुमशाह आहे शरद पवार, हे कसे मनमानी कारभार करतात, हे कसे कोणाला कधीच विश्वासात घेत नाही. तुम्हाला विश्वासात घेतलं नव्हतं कधी पवार साहेबांनी? कुठलाही निर्णय तुम्हाला सोडून झाला होता या पक्षामध्ये? तुम्ही का नाही भुजबळ साहेबांना प्रचाराला बोलवलं? कुठे का भुजबळांना घरी बसवलं? उत्तर द्याल. भुजबळांची काही किंमत नाही तुमच्या पक्षामध्ये? भुजबळांना जाहीर भाषणात सांगतात दिल्ली आणि महाराष्ट्र, आपलं दिल्लीकडे बघू नका, महाराष्ट्र आणि मुंबईत, म्हणजे तुमच्या महाराष्ट्रावर जायची तुमची असं तुम्ही हिणवत आहे का भुजबळ साहेबांना? आपला पक्ष बघा ना, आपल्या पक्षामध्ये काय चालू आहे. साहेब बोलतात का तुमच्या पक्षाबद्दल कधी? आम्ही बोलतो का तुमच्या पक्षाबद्दल कधी? मी कधी बोललो? जेव्हा तुम्ही सांगितलं की साहेबांनी तेव्हाच ठरवलेलं जायचं, तेव्हा मी तुमच्याबद्दल बोललो. मला तुमच्या भाषणाबद्दल काहीच घेणं देणं नाही. तुम्ही साहेबाच्या नावावरती बिलं फाडत जाऊ नका. साहेबांनी 2009 साली ठरवलेलं, अरे सत्तेत होते साहेब. साहेब ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते. 2004 साली पण प्रयत्न झाला त्यांना BJP वरून येण्याचा, नाही गेले साहेब. तेव्हा ते इंडिया शायनिंगचा प्रचंड जोर होता, तरी साहेबांनी जो माणूस सांगत होता चला BJPत जाऊया, त्याला सांगितलं आपण जिंकणार आहोत, काळजी करू नको, तुला मिनिस्टर बनवीन मी. तेव्हा साहेब हे शब्दाचे पक्के आहेत. आयुष्यभर ज्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची पताका आपल्यावर खांद्यावर ठेवली
ते तुमच्यासारख्या लोकांच्या नादाला लागून कधीही जातीयवादी पक्षाबरोबर गेले नसते आणि ते कोणीही आलं आणि कोणीही गेलं तरी ते आयुष्यात जातीयवादी पक्षांबरोबर संगनमत करणार नाही, एकी करणार नाहीत, हात धरणार नाहीत. हे कायम फुले शाहू आंबेडकर, शिव फुले शाहू आंबेडकर यांचाच विचार मान्य करतील. हे सत्य त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं आणि लोक त्यांच्या मागे उभी राहिली. सर, सुनील तटकरे बोलतात की आमच्या पक्षाकडनं आता सरकारला प्रस्ताव देण्यात येणार की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याच्या संदर्भातला त्या विधानाकडे कसं पाहतात? ते एकीकडे आता भाजपसोबत आहे. त्यांनी भाजपाला सांगावं, आम्हाला काय सांगून फायदा आहे, जाहीर काय बोलून फायदा आहे, भाजपशी बोलावं त्यांनी. मुस्लिम मतांचा टक्का त्यांच्याकडून घसरला, त्याच्यामुळे त्याचा फायदा त्यांना नाही नाही, असं आहे की मुस्लिम टक्का घसरला नाही घसरला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आम्हाला. मग हे भाजप जे म्हणतं आहे किंवा जे शिंदे शिवसेनेचं हे आहे की मुसलमानांमुळे आम्ही इथे सीटा हारलो, त्याच्यावर बोलावं ना त्यांनी. कारण का मी तर जाहीररित्या बोललो, चंद्रपूरमध्ये किती मुसलमान आहेत, मुनगंटीवार हारले. भंडाऱ्यामध्ये किती मुसलमान आहेत, गडचिरोलीमध्ये किती मुसलमान आहेत, रामटेकमध्ये किती मुसलमान आहेत, नाशिकमध्ये किती मुसलमान आहेत, दिंडोरीमध्ये किती मुसलमान आहेत. कसे काय जिंकले आम्ही? सांगलीमध्ये किती मुसलमान आहेत, कोल्हापूरमध्ये किती मुसलमान आहेत, कसे काय जिंकले आम्ही? एवढ्या जागा जिंकल्या आम्ही, त्या कशा काय जिंकल्या? महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या जर 13 कोटी 12 कोटी धरली तर मुसलमानांची संख्या 10.50% आहे. इतर 90% इतर समाज आहेत. खरं तर बघायला गेलं ना तर इथला जो सद्विवेक बुद्धीला जागून मतदान करणारा मतदार आहे, जो बहुसंख्येने पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी विचारांना मानणारा मतदार आहे, यांना तुमचं हे गद्दारीचं राजकारण न आवडल्यामुळे त्यांनी तुमचा सफाया करून टाकला. BJPची धोरणं ही त्यांना न पटल्यामुळे त्यांनी सफाया काम करून टाकला. एकीकडे तुम्ही घुसपेटिया म्हणणार, एकीकडे तुम्ही त्यांना म्हणणार की 4-4 पोरं म्हणजे अधिकची पोरं असतात यांची, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. आता तुम्ही 5% द्या, 10% द्या, 100% द्या, ते काय लाचारासारखे तुमच्याकडे मागायला ना आलेत. ते देखील या देशाचे मतदार आहेत, या देशाचे नागरिक आहेत. किरीट सोमय्या बोलले की बांगलादेशी लोकांमुळे आमचा पराभव झाला. निषेध करा बरं, आज निषेध करून दाखवा बरं. तुम्हाला काय वाटतं, मुसलमान तुमच्या जाळ्यात फसतील अशा खोट्या नाट्या? भूमिका घ्या ना, मुसलमानांसाठी भूमिका घ्या. तटकरे साहेब घ्या भूमिका, गट तटकरे घ्या भूमिका. तेव्हा जास्ती इतरांच्याबद्दल बोलू नका. तुमच्या पक्षामधले गटट किती पडलेत त्याच्यावरती बोला. तुमच्या आणि प्रफुल्ल पटेलांच्या सुदूर संबंधांबद्दल बोला. इतरांबद्दल जास्त बोलत जाऊ नका आणि माझ्याबद्दल तर नाहीच नाही. मी तुमच्या नादाला लागत नाही, तुम्ही माझ्या नादाला लागत जाऊ नका. सर, एक प्रश्न असा आहे, बाहेर एक पोस्टर लागला आहे, त्यामध्ये रोहित पवार यांना अध्यक्ष करा असं एक पत्रही लावलं आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की विधानसभेपर्यंत आपण अध्यक्ष आहे. याचा अर्थ असा आहे की लोकांना संधी मिळण्याची वेळ असं आहे की कोणी अध्यक्ष असावं कोणी नसावं हे ठरवण्याचं काम शरद पवारांचं आहे. ते ठरवतील आणि मी तर त्याच्यात नाहीच आहे. मला काही व्हायचंच नसतं. मला जर साहेबांनी सांगितलं होते दरवाजात उभं राहते, मी दरवाजात उभं राहायला तयार आहे. मी निष्ठावंत सैनिक आहे साहेबांचा. आपल्याला काय पद प्रतिष्ठा याच्याने काही फरक पडत नाही. बांधून एक मंदिर बनीन तर पाया तिथं. साहेबांचं मंदिर बांधलंय, कळस लोकशाहीचा वरती चढवला आहे, त्याची पायरी बनायला मला काही वाटणार नाही. की लोकांनी माझ्या पाठीवर पाय ठेवून जर त्या मंदिरात प्रवेश केला तर मला आनंदच होईल. ही माझी स्पष्ट भूमिका असते. साहेब सब कुछ असा म्हणणारा मी आहे. त्याच्यामुळे असे पोस्टर बॅनर मी बघतही नसतो. तुम्हाला पत्रकारांना फार हौसे असले बॅनर आणि पोस्टर बघायची. सर, ते केंद्राकडनं महाराष्ट्राला दुजाभाव झालेला आहे. हो बरोबर आहे. 12,000 उत्तर प्रदेशला 8,000 आम्हाला. आमची काय लायकीच नाही केंद्रात.
कांद्यामुळे आमचं सगळं गेलं असं कृषी मूल्य आयोगात जाऊन मुख्यमंत्री बोलतात, पण कांद्यामुळे शेतकरी मेला याच्याबद्दल तुम्हाला सुख दुःख नाही. सत्ता गेल्यावर तुम्हाला आठवतं अरे कांद्यामुळे गेली, अरे कांद्यामुळे आत्महत्या किती झाल्या, कापसामुळे आत्महत्या किती झाल्या त्याच्यावर बोला ना. सत्ता गेल्यावर तुम्हाला काय आठवतं तर शेतकरी अरे शेतकरी 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 कांद्यामुळे वांदे झाले, कांद्यामुळे वांदे झाले. वाईट वाटतं, वाईट. जेव्हा खरीच द्यायची वेळ होती, जेव्हा आमचे कांदा उत्पादक शेतकरी रडत होते, आजही कांद्यावरची निर्यात बंदी काढली का तुम्ही? काढू शकलात का तुम्ही? पावसाळा आला, शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काही एक पडलेलं नाही, काही एक. GST ह्याच्याबद्दल बोलताय का तुम्ही? GSTकडे केंद्राकडे अडकलेले पैसे ह्याच्याबद्दल बोलताय का तुम्ही? अरे तुम्ही मरणाच्या कापडावरती GST लावणारे माणसं आहेत हो, कफनवर. म्हणजे अंत्ययात्रेच्या प्रत्येक सामानावरती 18% टॅक्स घेणारा जगातला एकमेव देश असेल, आणि त्याच्यात महाराष्ट्र पण आहे. म्हणजे तुमचं मडकं, तुमचा तो काळा उदीर, ते कपडा, ते बांबू, ती चटई, त्या सगळ्यावरती 18% टॅक्स आहे. म्हणजे मरण आल्यावरती सुद्धा तुमच्या खिशातनं पैसे काढणारं हे सरकार आहे. लोकांनी उगाच निर्णय नाही घेतला. हे कुठल्या जातीपातीमुळे नाही झालं, तुमच्या देशद्रोही धोरणामुळे झालं, तुमच्या जनताविरोधी धोरणामुळे झालं, आणि हेच घडत राहणार. तुमची गद्दारी माफ होईल का पुढच्या 3 महिन्यात असं वाटतं का तुम्हाला? की नरेटिव्ह सेट झाला, नरेटिव्ह सेट झाला, आणि नरेटिव्हमधनं हे दिसून आलं की जनतेला गद्दारी आवडलेली नाही, आणि एक अंडरकरंट होता जो कोणाला समजलाच नाही. आणि मी कायम सांगत होतो गद्दारी विरुद्ध एक अंडरकरंट आहे, आणि तो होता, आणि अजूनही तो चालू आहे आणि असेल. कारण गद्दारांना महाराष्ट्राने कधीही माफ केलेलं नाही. सूर्याजी पिसाळची औलाद आणि खंडोजी खोपडीची औलाद आजही महाराष्ट्रात ओळखली जाऊ शकत नाही. त्यांचं घरही कोणाला माहीत नसेल. विजनवासात गेले ते, असे दिवस तुमच्यावर येणार आहेत. Yes. काही भाषण नाही दादांविरुद्ध बोलून.